हॅलो हॅलो भारी बाबा मंडळी 12 वाजून 10 मिनिटं झाली आणि अजूनपर्यंत मी आहे मला वाटतं तुम्ही गेलेला तुम्ही ट्रेन जाईल लवकर जावा ट्रेन जाईल अरे एवढं पास झाला बरं मंडळी पहिली बारी माझी बरी झाली काय हो काय अशी वाईट नव्हती ना इतकी तकलीफ काय होते यार एवढं बुवा जळायचं नाही आपल्याला एवढं अजिबात जळलं बरोबर नाही आता तुमचं वय झालं तसं फोन करायचं बाप झाला ह्या वयात असं एकमेकावर जळायचं नाही मला पहिल्या बारीत तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बुवाने एक शब्द पण बोललो नाही बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या फालटा बोलले त्याच्यावर 2 गोष्टी बोललो बाकी वैयक्तिक मी काय बोललोय ना तरी पण किती त्रास हा त्रास काय माहितीये मला मिळालेला प्रतिसाद मला मिळालेला पाठिंबा एवढा यांना काही एक टाळी पडत नाही एक शिटी पडत नाही शिट्या पडल्या त्या 2 लग्नाची गाणी गायली तिथं पडल्या 2 टाळ्या मग ह्यांनी लग्नाचं गाणं गायलं की नाही नाचात गायलं की नाही ह्या साधाची शपथ घेऊन सांगतो हे बोललं नाचात मतात नमान करायचं नाही राजे बुवा तुम्ही हित येऊन सांगा तुम्ही नमान केले की नाही केलं बुवानी बारीक नमान केलेलं आहे युट्यूबला बारी आहे असं असतं ते सगळं आपला का मूस आणि दुसऱ्याचा बांबू दुसऱ्याचा चिवा सा बांबू आता कसा घालतो बघा राजू देसाई माऊली गाव बोंडे मेडे जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आदेश बर्वे मंडणगड शहीद 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तुमचं पहिल्यामध्ये आलं नाव घेता आलं नाही अजून काय 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉल मध्ये 1 वर्षानंतर साहिर सचिन कदम आणि माझे आपण विकास लांबोरे आमची ही भारी आहे या वर्षातली पहिली भारी आमची सचिन कदम सोबत आहे तर नक्की या साहित्य संघाला भारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे साहेब आहे तर गमत मोबाईल त्याच्यात घेऊन आले ना आता त्याच्यानंतर म्हणतात यांनी नमन केला बारीक नमन यांनी केलेला आहे खोटं बोलत वाचाच आहे बारीक यांनी लग्नाची गाणी पण गायलेली आहे तुमच्या समोर गायली मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे यांना सगळं करायचं आहे कुठलं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात एक गाणं घेतात एक गाणं त्याच्यानंतर गाणं घेतात वेळ काय घडलं होतं फोटो काढलाय उभा राणी फोटो काढ तुम्हाला लक्ष द्या तुमच्या कामात वेळ काय घडलं अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला काय झालं हनुमान राया गेले लंकेत सीतेचा शोध घ्यायला सीतामाईचा शोध घ्यायला आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजात लंकिनी नावाची राक्षसी त्यांना सांगतोय हनुमान राया काय बाजूला हो ऐकलेलं नाही डायरेक्ट युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुतीने ला आणि पाठवून टाकले तोच विषय आणि हे म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बांध हे तुम्ही ऐकलं अरे बैलाला दोऱ्यान कुणाच्या भावसाला बांधला होता का ह्याच्या भावसाला बांधला होता दोऱ्याला काय अहो बैलाला कासऱ्याने बांधतात ना तुमच्याकडे कशाला बांधतात कासऱ्याने बांधतात अरे दोरा फक्त राखी पुरता दोऱ्याने बैल बांधतात तुमच्याकडे बैल दोऱ्याने बांधतात टाकले लोक अरे खोटं बोलू नका शक्ती तर आणि वर सांगते आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बांध म्हणजे ताकद बायको कडे नाही
नवऱ्याकडे तुरेवाला वाटा यानेच केला. तुझ्यात जर एवढी हिंमत असेल तू बांध ना पहिल्याला नवऱ्यालाच काम सांगितलं. अरे माझ्या नवरा म्हणजे तुरेवाला, अरे वाटा आहे आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा. माझ्यात दम नाही तुमचं या पक्क्याला माने फिरवीत राहील खेळत राहा कुस्ती. आपल्याला काय नाही म्हटलेलं आहे नाच करती वेळ येता जवळ काय घडलं नवल अशी वागलीस आणि लागलीस शेटा उडवायला. कमी नाही करणार मी तुला तुडवायला, कमी नाही करणार मी तुला तुडवायला. तुला तुडवायला. अरे लांबून आहे तुरे वाले मला बुवा माज नाही मिजाज नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौघांची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला. बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना, आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणता ना 12 महिने 12 केले की लय मजा असते. वा ती मजा मला पण माहिती आहे, पण वाढवडिलांना काही गोष्टी सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि मंडळी हे मी 12 महिने बाऱ्या करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने बाऱ्या करणार, तरी पण लांबोरे जास्त बाऱ्या याच्यापेक्षा करतो. लिहून बघायचं भाऊ. आलं बघा. आदेश्री रणजित उद्देकर खेड तालुक्यातील शक्तीपुराचा बादशाह सचिन कदम वर्सेस दोरेवाले डीके माऊली यांचा गणेशोत्सवामध्ये जंगी सामना आहे. 18 सप्टेंबर साखर बामणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणी सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायचा. माऊली 100 मीटर पाहतो. आता प्रसाद परशुराम घडेकर पुन्हा एकदा 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा करडे मॅडम, श्रद्धा करडे मॅडम खेड 100 रुपये पारितोषिक. आता गंमत अशी आपल्या आता विषय कसा मी स्तवन गायलं म्हणतात तुम्ही स्केल मध्ये गायत नाही पारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं नाही हो, तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह जाओ हाजिरून, विठुराया चरणी देह जाओ हाजिरून,
भक्तीचा हा दिवा कधी जाणार विझून विठुमाय हो विठुमाय या 2-3 जणांकडे अजून 2-3 जण आहेत त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण विकास कामोरे दिसायला ह्यांच्या नजरेत काळा आहे हे बोलून झाले डोंगरावरचा हे बोलून झाले त्याला एमपीएससी वरती पण विकास कामोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटं गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे त्यांना त्रास आहे त्याला काय करणार एक तर हा आवाज बंद करावा लागणार नाही त्यांचा पोटसूळ बंद करावा लागणार त्याच्यामुळे एकच आहे इतिहास गवाह होता है चलने वाले को चलने दो भेंडे लांबोरे खडा भेंडीचा तो अनाथ करते त्याच्यानंतर गवळण काय बोलतो अरे प्रेमाची बोलतो ती प्रेमाची कशी की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई कोणी तुला कान भरले तू काही करू नकोस तुझी वाट चुकू नकोस तुझी वाट चुकू नको म्हणजे काय माऊलीला सांगितलं जातं मुलीला सांगितलं जातं सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हाय ना ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही 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 असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल पण हे राजे हे गवळणे तुझा डोईचा पदर खाली घेऊ नको हॅलो राजूबाई घेऊ नको नाही बोललो घेऊ नको खाली घेऊ नको डोईच्या वरती अजून कुठं आकाशाकडे पदर जाणार आहे का खांद्यावर येणार आहे तो विषय बोललो नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर बरोबरचं बोलायचं नाही बरोबरचं बोलायचं नाही ते समजून घ्या मी बाबा लय येणार आहे मला काय लिहिता येत नाही तुम्ही शांत पण जे काय वागलाय ना ते समजून घ्यायला हवी ना गोष्ट खरी की नाही त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय भिशादे या साल्याची त्या लांबोरे कोंबड्याला बोलतात साला कोंबड्याला बोलतात साला अरे कोंबड्याला याने पावना केला अरे काय माणूस मेलावा थांबवा अरे कोंबड्याला कोण मेवना म्हणतो तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे अरे साला म्हणजे मेवना हिंदी में उसको साला बोलते क्या बोलते साला तो ए राजू ऐसा बोलेगा तो कोंबड्याला पावना करू नका आधी शपथ घेऊन सांगतो तर गाणं आमच्या सचिन कदम बुवाचं गोष्ट खरी की खोटी हो एक दोन तुम्ही गाणी लावताव ना ह्या गाणं कोणाचं अरे सचिन बुवाचं काय तुला अरे दिवसाच्या वेळेस एवढी चोरी करू नका मुला म्हणून मी निघून देतो माझ्या विरोधात काय द्यायचं ते पण असं बोलायचं नाही खोटा बोलायचं घेऊया अजून काय बोललं काय पहिला दोऱ्याला बांधायचं म्हणले हो चुका कासरण बांधायचं कासरण येडा गांडा पाहिजे येडा गांडा असं नाही अजून काय बोलतात अरे पळून जाण्यावर बोलतात अरे प्रॉब्लेम आहे बुवा तुम्हाला पण एक मुलगी आहे मला पण एक मुलगी आहे दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या मी नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या या बेरोजगाराच्या गोष्टी सांगितल्या एक गोष्ट घेऊया नंतर लगेच ह्याच्यावर फिरूया काय घ्यायचंय आज राजांचं एक गाणं आहे घ्यायला पाहिजे 2-3 त्याच्यावर गाणं ते जरा पुढं फिरून घेतले
धगधग धगधग काळी जय धगधग होते काळी जय आणि साल्याचे म्हणतात म्हणजे लांबोऱ्या शिरगोळीचे ते सचिन भाऊने गायला का नाही ते चोर आहेत सगळे आता काय बोलतात तर आता म्हणतात तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात अरे साला म्हणजे पाहुणा ते आपल्याला काय देतो बघा बघायचं चार चौघात बोलता वसा जशी ही पगार एकटे बस आणि कोंबड्याला कापतात मान्य पण कोंबडे केसात तलंग को कापते तलंगला कापतात या रक्तला तलंगला कापतात तलाक म्हणजे कोंबडीची पहिलं फ्री कोंबडी ही फ्री कोंबडी आहे अजून कोंबडी झालेली नाही आहे तो इसको काटणे तो अरे चार चौघात बोलता बसा जशी पगार एक दिवस सांगा पशु पक्षी पाहुणं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला आम यावना आणि कोंबडा साला इस शीट अरे शिटलेला पाहुणा तुम्ही घरात काय बोलणार याला अरे चार चौघात बोलता बसा अरे जशी पगार एक दिवस पशु पक्षी पाहुणं कसं पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकुण आणि सस पाहुणं कसं पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकुण आणि सस पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकुण आणि सस पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकुण आणि सस चौघात बोलता बसा चौघात बोलता बसा जशी बघा ते मस्त थोडी सोंगाबाद फार वेळ लागणार नाही एक 2 मिनिटात कार्यक्रम होतं हा म्हणून आजचा पवित्र दिवस आहे काय म्हणतोय